नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत नवी स्त्री, लेखक वी. खांडेकर. जेवण मुकाट्याने सुरू झाले. तिखट मीठसुद्धा वाढून घ्यायला गौरी आत न आल्यामुळे माई मनातल्या मनात जळफळत होत्या. त्यांचा तो जळफळाट भांडी उचलताना आणि ती परत ठेवताना खनखनाटाच्या रूपाने व्यक्त होत होता. पण नानांचे पत्नीच्या या अभिनयाकडे लक्ष नव्हते. पानातली 7-8 कांद्याची भजी मोठ्या चवीने खाऊन ते शेरा देते झाले. भजी मोठी छान झालीत हं, माई उद्गारल्या. न व्हायला काय झालं? आपल्या लाडक्या लेकीनं केली आहेत ना ती. नाना चमकले. गौरीने एकदम रागाने माईकडे पाहिले. गारगोटीवर गारगोटी घासली की ठिणगी उडते. त्या ठिणगीची तीव्रता तिच्या दृष्टीत होती. नानांनी हे पाहिले. लगेच ते म्हणाले, इतकं काही पोरीला घालून पाडून बोलायला नको. घरकामात तुला मदत होत नसेल तिची, पण घरासाठी तीही राबते. आणि मी मात्र परांच्या गादीवर ऐशोआरामात इथं लोळते. तसं नव्हे ग. भज्यासाठी कांदे चिरताना तू इथं डोळ्यातून पाणी गाळत असशील. तिकडे ऑफिसात आकडेमोड करताना ती रडकुंडीला येत असेल. मिळून हिशेब काय? सारखाच. नानांच्या पानात भजी ढकलता ढकलता फनकाऱ्याने माई म्हणाल्या, असेच हिशेब करता वाटतं कचेरीत. अजून सरकारनं नोकरीवरून कमी कसं केलं नाही तुम्हाला? म्हणे हिशेब काय? सारखाच. रेशनचं धान्य निवडता निवडता माझे डोळे फुटले. पोरांची धुनी धुता धुता हात सुजले. आणि म्हणे हिशेब काय? सारखाच. मी रिकाम टेकडी असते तर तुमच्या लाडक्या लेकीसारखी नट्टापट्टा करून वाढायला आले. अशी पोतेरं नेसून कंजारणीसारखी. केसांवरून फणी फिरवायला सुद्धा मला वेळ मिळत नाही. आणि तुमची लेक मात्र बघा बघा कशी सिनेमातल्या नटीसारखी. माईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाल्यापासून गौरीच्या हातातला घास जिथल्या तिथंच राहिला होता. हे ललितेच्या ध्यानात आल्या वाचून राहिले नाही. आता तो किंचित कापत आहे असे तिला वाटले. संतापणावर होऊन ती पानावरून ताडकन उठेल की काय अशी तिला भीती वाटू लागली. लगेच माईकडे वळून ती म्हणाली, तुमच्या पिढीची सर आम्हाला कशी येणार माई? तुमच्या नखी आहे ते आमच्या मुखी नाही. पण नाना म्हणाले ते मात्र अगदी खरं आहे हं. भजी किती खुसखुशीत झाली आहेत. उद्या एखाद्या सभेत मी बोलायला उभी राहिले आणि लोकांनी मला भजी मारायचं ठरविलं तर मी त्यांना म्हणेन, खुशाल मारा, हवी तेवढी मारा. फक्त माझी एक अट आहे, ती माईंच्या भज्यांसारखीच हवीत. ललितेच्या या वाक्याने तापू लागलेले वातावरण थोडेसे शांत झाले. माईंची मुद्रा सौम्य झालेली दिसताच बायकोला आणखी खुश करण्याकरिता नाना उद्गारले, आज दिवाकर असायला हवा होता. भज्यांचा खरा भक्त आहे तो. त्यानं तुझी सारी भजी फस्त करून टाकली असती. प्रत्येक कलावंत स्तुतीसाठी सदैव आसुसलेला असतो. आपल्या पाककलेचे हे कौतुक पाहून माईची चर्या आता प्रसन्न दिसू लागली. ती पाहून दिवाकर आज इथे आहे. तो मघाशी मला भेटला होता. कदाचित रात्री नानांना भेटायला येईल तो. त्याच्यासाठी थोडी भजी मुद्दाम ठेवा असं माईंना सांगण्याची तीव्र इच्छा ललितेच्या मनात निर्माण झाली. पण तिचे ओठ उघडण्यापूर्वीच नानांचे शब्द तिच्या कानांवर आले. गाढव, कुठं भटकतोय कुणाला ठाऊक. माझा भाचा, माझं अन्न खाल्लेला मुलगा कम्युनिस्ट होतो. पोरानं अगदी काळं फासलं माझ्या तोंडाला. तरी मी त्याला सक्तीनं काळ केसरी वाचायला लावत होतो. पण ललिता, तुझ्या तात्यांना सुद्धा माझा एक निरोप सांग हं. म्हणावं, हे तुमचं सोशॅलिझम बिशॅलिझम आता बस झालं. अलीकडे त्यांच्या अग्रलेखात दुसरं काहीच नसतं. चांगली चांगली माणसं अशी वेडी कशी होतात कुणास ठाऊक. त्यांना म्हणावं, भारतीय संस्कृतीशिवाय आपल्या देशाला आता दुसरा तरणोपाय नाही. सोशॅलिझम, कम्युनिझम आणि तुमचे उरले सुरलेले इझम रद्द आहेत आमच्या संस्कृतीपुढं. मगाशी अर्ध्यावर राहिलेले नानांचे भारतीय संस्कृतीवरले पांडित्यपूर्ण प्रवचन आता सुरू होते की काय असे ललितेला भय पडले. पण इतक्यात कढईतून काढलेल्या गरम गरम भज्यांची एक चळत माईंनी नानांच्या पानात टाकली. भारतीय संस्कृतीच्या वर्णनात तल्लीन झालेले नाना त्या गरम भज्यांशी समरस झाले. ते पाहून ललितेने सुटकेचा सुस्कारा सोडला. तिने गौरीकडे पाहिले.
ती स्वतःशीच हसत होती. जणू काही जागेपणीच तिला कसले तरी रम्य स्वप्न पडत असावे. थिएटरपर्यंत ललिता मुळीच बोलली नाही. त्या दोघी घराबाहेर पडू लागल्या. तेव्हा गौरीच्या 6 वर्षात धाकट्या भावाने त्यांच्याबरोबर जायचा हट्ट धरला. गौरीने त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. उद्या तुला चित्राचं चांगलं पुस्तक आणून देईन, नवा चेंडू घेऊन देईन वगैरे आश्वासने तिने त्याला दिली. पण सत्ताधारी वर्गाच्या शब्दांवर जसा दलित वर्गाचा विश्वास नसतो, तशी लहान मुलांना वडील माणसांची अभिवचने काही केल्या खरी वाटत नाही. बालकाच्या सृष्टीत भूत आणि भविष्य या दोन्ही कालांना फारसे अस्तित्व नसते. त्याला कळत असतो तो फक्त एक काळ, तो म्हणजे वर्तमान. जे समोर दिसेल ते त्याला हवे. घराबाहेर कुणीही मनुष्य कोणत्याही कामासाठी जाऊ लागो, त्याच्याबरोबर भटकायला ते उत्सुक असते. साहजिकच गौरीचा धाकटा भाऊ काही केल्या आपला हट्ट सोडेना. ती त्याला बरोबर न्यायला तयार होईना. त्याने भोकांड पसरले. त्याला गप्प करण्याकरिता म्हणून माईंनी त्याला 2 चापट्या मारल्या. तो अधिकच रडू लागला. मगाशी ललितेने चतुराईने विझवलेली आग पुन्हा धुमसू लागली. त्याला बरोबर घेऊया असे तिने गौरीला सुचवले, पण आज तिच्याही अंगात कुणाचा तरी संचार झाला होता. त्याला तसाच रडत ठेवून ती घराबाहेर पडली. थिएटरपाशी येईपर्यंत हेच चित्र ललितेच्या डोळ्यांपुढे तरळत होते. त्यामुळे तिच्या मनावर सूक्ष्म विषण्णतेची छाया पसरून ती गुमी झाली होती. पण थिएटरच्या प्रकाशमय आवारात पाऊल टाकताच ती छाया कुठल्या कुठे पळून गेली. ललितेला हा अनुभव काही नवीन नव्हता. कळू लागल्यापासून ती पाहत आली होती. जत्रेत, बाजारात, शाळेत, सभेत, थिएटरात, किंबहुना जिथे जिथे खूप खूप माणसे जमलेली असतील, तिथे तिथे तिचे मन आपोआप आपले लहान मोठे दुःख विसरून जात असे. आता चित्रपटगृहाच्या आवारात तर ती विशेषच प्रसन्न झाली. डाव्या बाजूला लावलेले सीतेच्या अग्निदिव्याचे भव्य चित्र झगझगीत प्रकाशात मोठे उठून दिसत होते. प्रखर प्रकाशानेच त्या चित्रातल्या लाल अग्निज्वाला अधिकच लाल दिसत होत्या आणि सीतेच्या मुखावरले पावित्र्याचे तेज अधिकच तळपत होते. भोवताली माणसांची ये जा सारखी सुरू होती. स्त्री पुरुषांचे विविध वेश, त्या वेशांचे अनेक चित्रविचित्र चित्ताकर्षक रंग आणि प्रकार. आपल्या आईचे बोट धरून लुटूलुटू जिना चढून जाणारी एक गोरीपान 2-3 वर्षांची मुलगी. तिचे ते ऐटदार रीतीने कापलेले केस, त्या केसांची वाऱ्याच्या झुळकेबरोबर उडणारी झुलपे, थिएटरात सुरू झालेल्या गोड गाण्याचे अस्पष्ट सूर, या सर्वांनी तिचे मन उल्हसित झाले. उन्हाने आणि धुळीने कंटाळलेल्या प्रवाशाला समोर झुळझुळता झरा दिसावा असे तिला वाटले. लहानपणी अल्लादीनच्या दिव्याची किंवा 40 चोरांची गोष्ट वाचताना तिला अगदी असाच अनुभव येई. आईचे काम किंवा शाळेचा अभ्यास करताना आपण कुठल्या तरी वृक्ष जगात वावरत आहोत असे तिला वाटे. मात्र त्या गोष्टी वाचायला सुरुवात केली की नीरस जगातून सुंदर यक्षभूमीत आपण प्रवेश केला आहे असं तिला भास होई. आता तिला त्या गोष्टींची आठवण झाली आणि वाटले, माणसाचे बाळपण कधी संपत नाही हेच खरे. चडफडणाऱ्या माई, बडबडणारे नाना, किंचाळणारी मुले, गौरीच्या घरातले ते सारे मन उदास करणारे वातावरण हा हा म्हणता विसरून गेले. प्रकाश, सुगंध आणि संगीत यांनी फुललेले आनंदी जगात ती आली. आता ती आणि गौरी जवळजवळ बसून चित्रपट पाहणार होती. गौरीला उत्तम रामर चरित्र माहीत असण्याचा संभवच नव्हता. तात्यांनी आपल्याकडून ते इंटरमध्ये मुद्दाम वाचून घेतलं होतं. चित्र सुरू झालं म्हणजे त्या नाटकातल्या अनेक सुंदर कल्पना आपण तिला सांगू. मी लोकांच्या समाधानाकरिता सर्व काही सोडेन, सीतेचा सुद्धा त्याग करीन असे राम म्हणतो तो श्लोक. आणि तो दुसरा अलसललित मुग्धान पुढे काय बरे आहे, आणि त्याची शेवटची ओळ किती रम्य आहे. अविदित गतयामा रात्री रेव व्यरसिंत. अरण्यातल्या आपल्या झोपडीत सीता आणि राम रात्रभर गोष्टी बोलत बसायचे. रात्र संपे, पण त्यांच्या गोष्टी कधी संपल्या नाहीत. केवढा मोठा कवी होता हा भवभूती. राजधर्म म्हणून पत्नीचा त्याग करणारा पती आणि पतीच्या प्रतिष्ठेसाठी अग्निदिव्य करणारी पत्नी, त्याने ज्या कौशल्याने रंगविली तेच ती पती-पत्नी अरण्यात पहाट होईपर्यंत गोष्टी करीत बसत आणि इतके बोलूनही त्यांची कधी तृप्ती होत नसे हे चित्रित करण्यात
जागेवर जाऊन बसेपर्यंत ललितेचे मन असेच भ्रमत होते. 1000 पाकळ्यांचे एखादे फूल हळूहळू उमलावे तशा त्या रम्य उदात्त नाटकाच्या स्मृती तिच्या मनात एकामागून एक फुलत होत्या. ती या तंद्रीत असल्यामुळे गौरी आपल्याशी काय बोलत आहे हे प्रथम तिच्या लक्षातच येईना. आपल्याला उद्देशून ती काहीतरी बोलली एवढे मात्र तिला वाटले. तिच्याकडे वळून ललितेने विचारले, काय ग, काय हवंय तुला? हल्ली माणसं सिनेमाला येतात, ती काही चित्र पाहायला नाही, काहीतरी खायला. काय घेऊन देऊ या कुकुला बाळाला? शेंगदाणे की चॉकलेट? गौरी स्तब्ध राहिलेली पाहून ललितेला आश्चर्य वाटले. तिचा चेहरा गंभीर दिसत होता. ललिता गोंधळून तिच्याकडे पाहू लागली. आपल्या पातळाच्या पदराचे टोक दातात धरून ते विमनस्कपणे चावीत गौरी म्हणाली, एक मोठी चूक झाली बाई माझ्या हातून. धाकट्या भावाला घरी रडत टाकून आपण तशाच आलो याचे गौरीला दुःख होत असावे असे ललितेला वाटले. इतक्यात गौरी उद्गारली, माझी एक मैत्रीण फार आजारी आहे, इथून जवळच राहते. आज संध्याकाळी नक्की भेटायला येते म्हणून तिला निरोप पाठवला होता मी. पण कसा बाई विसर पडला मला देव जाणे. तिच्याकडे अशी जाऊन येते मीही येते तुझ्याबरोबर. थोडंसं चित्र चुकलं म्हणून बिघडत नाही काही. पूर्वी पाहिलंय मी ते एकदा. गौरीच्या चेहऱ्यावर क्षणार्ध भावनांचा पाठशिवणीचा खेळ झाला. आवंडा गिळून ती म्हणाली, तू आलीस म्हणजे सारा सिनेमा तिथेच संपला. तिची आई अशी जबरदस्त पाहुणचार करणारी बाई आहे. तुझ्यासारखी पाहुणी आली म्हणून ती चुलीवर चहाचा आधण ठेवेल, पोहे करण्यासाठी कांदे चिरायला बसेल. मागं एकदा मध्यरात्री भात पिठलं करून घातलं होतं तिने आम्हाला. मी एकटी गेले म्हणजे थिएटरात तू माझी वाट पाहत बसली आहेस असं सांगून निसटता येईल मला. गौरीचा हा मुद्दा ललितेला पटला. आता येते सीता अरण्यात जाईल तेव्हा तुझे डोळे पुसायला जवळ कुणीतरी हवंच. असे हसत हसत म्हणत गौरी चटकन वळली आणि बाहेर जाऊ लागली. तिची पाठमोरी आकृती किती डौलदार दिसत होती. पुढल्या खुर्च्यांवर बसलेल्या कित्येक पुरुषांनी मुद्दाम मानामागे वळवून बाहेर जाणाऱ्या गौरीकडे निर्लज्जपणाने पाहिले. ते लक्षात येताच ललितेच्या मनात आले, स्त्रीकडे पाहण्याची पुरुषांची ही दृष्टी कधीच बदलणार नाही का? एकीकडे स्त्री पुढे पावित्र्याचा आदर्श ठेवायचा आणि दुसरीकडे ती एक उपभोगाची वस्तू आहे असे मानून चालायचं. या दोन्हींची सांगड कशी घालायची? चित्र सुरू होईपर्यंत याचं तापदायक प्रश्नभोवती तिचे मन घिरट्या घालीत होते. हातात किल्ल्यांचा घोस असावा, पण समोरच्या बंद कुलपाला त्यातली कुठलीही किल्ली लागू नये तशी तिची स्थिती झाली. या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. ही कटू जाणीव चित्रातल्या प्रत्येक प्रसंगाबरोबर वाढत गेली. 3-4 वर्षांपूर्वी तात्यांच्या बरोबर तिने हे चित्र पाहिले होते. त्यावेळी सीता आणि राम या दोघांविषयी तिच्या मनात भक्ती निर्माण झाली होती. पण आज तिला रामाविषयी पूर्वी इतकी आपुलकी वाटेना. तिने विचारी मन राहून राहून म्हणत होते, रामाचे राज्य हे प्रजेच्या दृष्टीने आदर्श राज्य असेल, पण सीतेच्या दृष्टीने पतीच्या राज्यात त्या सतीवर जेवढा अन्याय झाला तेवढा आतापर्यंत जगातल्या दुसऱ्या कुठल्याही स्त्रीवर झाला नसेल. असा अन्याय होण्याचे कारण एकच, स्त्री आणि पुरुष यांच्या जीवनाचे समाजाचे निकष निराळे आहेत. स्त्रीच्या चारित्र्याविषयी नुसती शंका आली तरी पर्टाने सीतेच्या शिलाविषयी संशय प्रगट केल्याचे दृश्य पडद्यावर येऊन गेले. सीतेच्या पावित्र्याची सार्वजनिक चिकित्सा सुरू झाली. ती दृश्य पाहता पाहता ललिता अस्वस्थ झाली. एखाद्या बेवारशी प्रेताचा पोलिसांनी पंचनामा करावा, पुढे ते प्रेत सरकारी दवाखान्यात न्यावे आणि तिथल्या डॉक्टरांनी त्याची हवी तशी चिरफाड करावी, तशी ती चर्चा तिला वाटली. लगेच तिच्या मनात आले, ही गोष्ट खरोखरीच घडली आहे का, की केवळ एक अत्यंत उच्च आदर्श जगासमोर ठेवण्याकरिता वाल्मिकीसारख्या महाकवीने ती रचली आहे. रावणाच्या घरी राहिलेल्या सीतेविषयी कौसल्याच्या मनात काही शंका आली असती. वसिष्ठासारख्या ऋषीने तिच्या शिलाविषयी संशय घेतला असता तर गोष्ट निराळी होती. पण एका मोठ्या राजधानीत एक मूर्ख परीट तोंडाला येईल ते बडबडतो काय, आणि रामासारखा प्रेमळ पती आपल्या निष्कलंक पत्नीचा त्याग करतो काय? सारेच विलक्षण. चित्रकथा पुढे धावत होती. ललितेच्या डोळ्यांपुढून करुण प्रसंग येत होते नि जात होते. मधुर विनारव तिच्या कानात घुमत होते, पण काही केल्या तिचे मन समोर घडणाऱ्या कथेशी समरस होईना.
तात्या तिला उत्तर राम सांगत असताना मावशीचा आणि त्यांचा मोठा कडाक्याचा वाद झाला होता. तो सारा तिला आता आठवला. मावशी मोठ्या आवेशाने म्हणाली होती, रामायण ही स्त्रीच्या गुलामगिरीची गोष्ट आहे. सीतेचं रामाशी लग्न लागलं ते काही तिला राम आवडला म्हणून नव्हे, त्यानं शिवधनुष्याचा भंग केला म्हणून. हा धनुष्यभंगाचा पण कुणी लावला होता? सीतेच्या बापानं. तो दुसऱ्या कुणी जिंकला असता तरी त्याच्या गळ्यात सीतेला माळ घालावी लागली असती. पुढे रावणानं सीतेचं हरण केलं. स्त्री ही पुरुषाची भोग वस्तू आहे, ही कल्पनाच या कथाभागाच्या मुळाशी आहे. रावणाला मारल्यानंतर सीतेला अग्निदिव्य करायला लावण्याचं काय कारण होतं? पण राम पडला पुरुष. बायकोच्या जीवापेक्षा आपल्या अब्रूची किंमत त्याला जास्त वाटली. ते अग्निदिव्य करायला लावण्याचं काय कारण होतं? परंतु अयोध्येत आल्यावर एक तोंडाळ परीट सीतेची कुटाळकी करतो आणि जणू काही ते साऱ्या प्रजेचं मत आहे असं मानून राम तिला अरण्यात पाठवून देतो. तात्या, तुम्हाला हे सारं सुंदर काव्य वाटत असेल, पण आम्हा बायकांना, माझ्यासारख्या सुशिक्षित स्त्रीला सीतेच्या चरित्रात स्त्री जातीचं सारं दुःख, सारी लज्जा, सारी दुर्बलता साठली आहे असा भास होतो. केवळ बायकांच्या संभवातच नाही, पण तर पुरुषांच्या मोठमोठ्या संभातसुद्धा मावशीच्या वक्तृत्वपूर्ण वाणीचा प्रभाव पडत असे. हे परकरी पोर असल्यापासून ललिता पाहत आली होती. उत्तर रामचरितावर तात्यांशी बोलताना तिचे ते सारे वक्तृत्व जागृत झाले. वळवाच्या पावसात गारा पडू लागल्या, म्हणजे त्या वेचण्यात लहान मुलांना विलक्षण आनंद वाटतो. 2 वर्षापूर्वीच्या मावशीच्या त्या बोलण्यातला शब्द आणि शब्द ललितेच्या मनाने त्याच उत्साहाने टिपून घेतला होता. आता तो राहून राहून तिला आठवू लागला. त्यावेळी त्या शब्दांचा पुरा अर्थ तिला कळला नव्हता. आता समोरचा चित्रपट पाहताना तो तिला तीव्रतेने जाणवू लागला. मावशीचा पुरुषावरला राग खरोखरच बरोबर होता. एवढा मोठा राम, किती पवित्र, प्रेमळ, प्रभावी पुरुष. पण छे, पुरुष कितीही थोर झाला, कितीही उदार झाला, तरी त्याचे खरे प्रेम असते ते स्वतःवर. म्हणूनच तो. थिएटरात एकदम दिवे लागले. मध्यांतर झाले होते. इतका वेळ वेगाने उलटसुलट फिरत असलेले ललितेचे विचारचक्र प्रकाशाची जाणीव होताच मंद होऊन थांबले. तिने शेजारच्या खुर्चीकडे पाहिले. गौरी अद्याप आली नव्हती. इतका वेळ तिची आपल्याला आठवण कशी झाली नाही याचे तिलाच आश्चर्य वाटले. लगेच तिला गौरीचा राग आला. मुद्दाम आग्रह करून तिने आज आपल्याला गावात राहायला बोलावले. चित्रपटाला जायचे तिनेच ठरविले. तिची आपली आता लवकर भेट होणार नाही म्हणून आपण ते कबूल केले. आणि थिएटरात आल्याबरोबर ती जी कुठल्या मैत्रिणीकडे जाऊन बसली आहे त्या मैत्रिणीकडे जाऊन तुझी माझी गट्टी फू असे गौरीला सांगावे आणि टांगा करून सरळ वसतिगृहाकडे निघून जावे असे ललितेला वाटले. पण ते क्षणभर. लगेच आपल्या या बालिशपणाचे तिला हसू आले. गौरीच्या मैत्रिणीचे नाव काय, ती कुठे राहते, काही आपल्याला ठाऊक नाही. तेव्हा तिची गट्टी फू करायची झाली तरी आपण तिला कुठे गाठणार असा विचार तिच्या मनात आला. मग तिला वाटले, गौरी म्हणजे एक फुलपाखरू आहे. त्या आजारी मैत्रिणीकडे जाऊन ती मध्येच परत आली असेल. बाहेर कुणीतरी ओळखीचा मित्र नाहीतर मैत्रीण तिला भेटली असेल आणि आत मी बसले आहे हे विसरून ती तिथेच गप्पा मारीत बसली असेल. आपणच बाहेर जाऊन यावे म्हणजे पाय मोकळे होतील आणि गौरी कुठे गप्पात गुंग झाली असली तर तिचा पत्ता लागेल. ललिता बाहेर आली. ठिकठिकाणी प्रेक्षकांचे घोळके उभे होते. त्यांच्यावरून तिने आपली नजर फिरवली. गौरी कुठेच दिसली नाही. पलीकडे कुणी चहा घेत होते, चिवडा खात होते, कुणी मोठमोठ्याने बोलत होते, वादविवाद करीत होते. आपणही चहा घ्यावा असे तिला वाटले. ती पुढे गेली. चहाच्या दुकानाभोवतालच्या गर्दीतून वाट काढून ती पुढे होणार इतक्यात तिचे लक्ष पलीकडच्या कोपऱ्यातल्या काळोखात चहा पिणाऱ्या एका माणसाकडे गेले. कुणीतरी शीख होता तो. तिने निरखून पाहिले. छे, कुणीतरी नव्हता तो. मगाशी भेटला तोच. हो, खास दिवाकरच. तिच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला. त्याच्या या धाडसाचे कारण तिला कळेना. ती थोडीशी पुढे झाली. त्याने आपल्याला पाहिले हे त्याच्या भुवयांच्या हालचालींवरून तिला कळले. कपातला चहा घाईघाईने पिऊन त्याने चटकन पेला परत केला. झटकन पैसे टाकले. तो लगबगीने चालू लागला. अग्निदिव्याच्या त्या भव्य चित्रापलीकडे तो गेला. तिथे थोडासा आडोसा होता. साधारण अंधार होता. त्या बाजूला फारशी रहदारीही नव्हती. तिथे जाऊन शीळ घालीत तो उभा राहिला. जणू काही आपण सहज त्या बाजूला जात आहोत असे दाखवीत ललिता तिकडे वळली.
आपल्या अभिनयाचा कोणाला संशय येऊ नये म्हणून अग्निदिव्याच्या त्या चित्रासमोर ती थांबली. ते चित्र पाहण्यात आपण गुंग झालो आहोत असे तिने दाखवले. मग ती हळूहळू पुढे गेली. दिवाकराजवळ जाताच अस्पष्ट पण भीतीयुक्त स्वराने ती म्हणाली, तुला वेडबीड तर लागलं नाही ना? लहानपणी लपंडावात अगदी पहिल्या झपाट्याला सापडत असशील तू. फार दिवसात चित्र पाहिलं नव्हतं. शिवाय आजारी मित्राच्या अंथरुणापाशी बसून कंटाळलो होतो. मृत्यूच्या छायेत माणसाचं मन किती मलूल होतं हे तुला त्यात हे चित्र लागलेलं. हे चित्र? हो, माझी फार आवडती कथा आहे ही. दिवाकरासारख्या जहाल साम्यवादी तरुणाला हे कथानक इतके का आवडावे हे ललितेच्या लक्षात येईना. तिला मावशीची रामायणावरली सारी टीका आठवली. ती औपरोधिक स्वराने म्हणाली, तुला ही गोष्ट आवडायची म्हणा? म्हणजे साम्यवादी झालास तरी तू पुरुष आहेस. स्त्रीच्या नाजूक दुःखाची, तिच्यावर होणाऱ्या असह्य अन्यायांची कल्पना तुला. मार्क्सनी लेनिन वाचून तुम्ही गरिबांसाठी छाती बडवून घ्याल, पण बायकांसाठी? दिवाकर हसत मध्येच म्हणाला, आज तुझ्या अंगात 21व्या शतकातली स्त्री संचारलेली दिसते. ही कथा नुसत्या स्त्रीच्या दुःखाची नाही, तिच्यात पुरुषाचं दुःखही आहे. त्या दोघांची दुःख उदात्त आहेत, म्हणून ही कथा मला आवडते. क्षुद्र सुखांपेक्षा उदात्त दुःख असलेल्या दुःखातच मनुष्याचं मोठेपण आहे. मानवजातीची प्रगती आहे. कर्तव्य आणि प्रीती, भक्ती आणि आसक्ती यांचा कलह हा आपल्या जीवनातला सर्वात मोठा संग्राम आहे. हे भवभूती इतकं दुसऱ्या कोणाही कवीला कळलं नसतं. हा लढा प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात या नाही त्या रूपानं येतोच येतो. त्यात बहुतेकांचा पराभव होतो. म्हणून तर मानवतेची प्रगती मुंगीच्या पावलांनी होत आली आहे. पण रामासारखा एखादा या लढ्यात विजयी होतो. त्याचं जीवन जगाला धीर देतं. पिढ्यानपिढ्या त्याचा प्रकाश पसरत राहतो. तो माझ्यासारख्या नास्तिकाला सुद्धा. बोलता बोलता दिवाकराचा आवाज चढत गेला. आपण कुठे आहोत याचे भान त्याला राहिले नाही. कॉलेजातल्या संभात तो असाच बोलायचा. मुले मुली मंत्रमुग्ध होऊन त्याचे भाषण ऐकत. पण आता इथे अशा वेषांतरात आपण ललितेला उत्तर देत आहोत हे ठाऊक असून त्याने एकदम मोठ्या सभेपुढे भाषण करीत असल्यासारखे बोलू लागले. पलीकडे ऐटीत विडी ओढीत उभ्या असलेल्या एका पोलिसाने मागे वळून कोण बोलत आहे हे पाहिले. या पोलिसाजवळच 2-3 कॉलेज विद्यार्थी उभे होते. त्यांच्यापैकी एकाला एकदम खोकल्याची जोराची उबळ आली. दिवाकर हळूच म्हणाला, जातो मी, नाही तर उद्याच्या वर्तमानपत्रात एका महाराष्ट्रीय विदुषीला शीख निर्वासितानं पळविली अशी बातमी प्रसिद्ध व्हायची. तो झपझप पावले टाकीत निघून गेला. मग ललिता जागेवरून हलली. जाता जाता तिच्या कानांवर शब्द पडले, लेका, मोठमोठे लोक म्हणतायत आंतरजातीय लग्न झाल्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही. ते काय उगीच? ललिता परत आपल्या जागेवर येऊन बसली. ती क्षुब्ध मनस्थितीतच. त्या चावट विद्यार्थ्याची चीड येण्यापेक्षा शिकलेल्या मुलात अशी चिलटे कशी निर्माण होतात या विचारानेच तिचे मन क्षणभर व्यग्र केले. दिवाकराला उलट सुलट उत्तरं देण्याची संधी मिळाली नव्हती तिला. याचेही तिला तितकेसे वाईट वाटत नव्हते. मात्र योगायोगाने तो दुसऱ्यांदा भेटला असूनही सध्या तो कुठे असतो, काय करतो हे विचारण्याचे आपल्याला भान राहू नये याबद्दल तिला स्वतःचा राग आला होता. दुसऱ्यावरल्या रागापेक्षा स्वतःवरला राग फार तापदायक असतो. तो जागच्या जागी धुमसत राहतो आणि मग धुराने भरलेल्या न्हाणीघरात स्नान करणाऱ्या व्यक्तीसारखी माणसाच्या मनाची स्थिती होती. ते गुदमरून जाते. अशा क्षुब्ध मनस्थितीतच गौरीची रिकामी खुर्ची तिच्या दृष्टीला पडली. आता ती अधिकच चिडली. समोर सुरू झालेल्या चित्राकडे तिचे लक्ष लागेना. दिवाकर थिएटरातच कुठेतरी आहे, पण तो कुठे आहे हे आपल्याला ठाऊक नसावे याचे तिला वाईट वाटू लागले. त्याचे ते मघाचे व्याख्यान वजा बोलणे तिला आठवले. कॉलेजमध्ये कुठलीही सभा असली तरी तिच्यात तो बोलायचा. सदानकदा कम्युनिझमचा पुरस्कार करायचा. अशा कट्टर साम्यवादाने एक पौराणिक कथा मोठ्या प्रेमाने पाहावी, नुसती पाहावीच नव्हे तर तिची स्तुती करावी याचे तिला मोठे नवल वाटू लागले. ही स्त्रीच्या दुःखा इतकीच पुरुषाच्या दुःखाची कथा आहे असे तो म्हणाला. ऐकायला मोठे चांगले वाक्य होते ते. बाह्यतः फार अर्थपूर्ण होते, पण खरोखरच ते खरे आहे का? स्त्रीचे सारे दुःख पुरुषाने निर्माण केले आहे
असे लहानपणापासून मावशीच्या तोंडून आपण ऐकत आलो. मग मावशी खरी की दिवाकर खरा? समोर चिमुकले कुश लव प्रथम पाळण्यातून हसले. मग मोठे होऊन धनुर्विद्या शिकू लागले. अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्राला रामायण गाऊन दाखविण्याकरता ते गेले. ललितेचे डोळे ही सारी रम्य दृश्य पाहत होते, पण तिचे मन मात्र दिवाकराच्या भाषणाभोवती प्रदक्षिणा घालीत होते. क्षुद्र सुखांपेक्षा उदात्त दुःखे अधिक चांगली, असे म्हणताना काय सांगायचे होते त्याला? ते सत्य आहे का? विचार करून ती कंटाळली. शेजारी गौरी असती तर गप्पा गोष्टीत आपले मन रमत राहिले असते, असे मनात येऊन तिला अधिकच राग आला. इतक्यात काळोखातून थपकत कुणीतरी येऊन तिच्या शेजारी बसले. ती किंचित दचकली. मग तिने निरखून पाहिले. गौरीच होती ती. तिने खुर्चीच्या हातावर ठेवलेला डावा हात ललितेने आपल्या हातात घेतला. त्याच्या तळव्याच्या ओलसरपणाने ती चकित झाली. भर उन्हाळ्यात गौरीच्या तळहातांना इतका घाम का यावा? रुष्ट स्वराने ललितेने प्रश्न केला. धावत आलीस वाटतं. वाघबीग लागला होता का मागं? पण पुढं एक वाघीण वाट बघत. गौरी अधिक काही बोलली नाही, पण हे 6-7 शब्द बोलताना तिचा आवाज घोगरा झाला होता. तो घोगरेपणा ललितेला जाणवला. तुझ्या मैत्रिणीची प्रकृती कशी आहे? तिनं औपचारिक स्वराने विचारलं. बरी आहे, पण काय करू ग? ती मला काही केल्या सोडीना. मी तिला खूप सांगितलं. फार प्रेम दिसते तिचं तुझ्यावर. गौरी स्तब्ध राहिली. मात्र आपल्या हातात असलेल्या तिच्या हातावर काटा फुलल्याचा ललितेला भास झाला. ती खट्याळपणाने उद्गारली. कुठं रानात गेली होतीस वाटतं. हातापायात काटे मोडलेले दिसत आहेत. आपला किंचित कंप पावणारा हात तिच्या हातातून काढून घेत गौरी उत्तरली. आता जरा गप्प बैस बाई. पडद्यावर लढाई सुरू झाली आहे. ती पाहून तिकिटीचे 4-2 पैसे तरी वसूल करते. लवकरच चित्र संपेल. थिएटरातल्या प्रकाशात ललितेने गौरीकडे पाहिले. तिचे केस विस्कटले होते. संध्याकाळची तिची नीटनेटकी केशभूषा ललितेला आठवली. तिला आश्चर्य वाटले. त्या आजारी मैत्रिणीच्या गळ्यात गळा घालून गप्पा मारीत होतीस वाटतं. असा बोचक प्रश्न गौरीला विचारायची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. इतक्यात तिचे लक्ष तिने मोठ्या आवडीने केसांना लावलेल्या पिनांकडे गेले. ती घुबडांची पिनं कुठे दिसत नव्हती. ललितेने हसत विचारलं. उडून गेली वाटतं ती. असं उखाण्यात बोलू नकोस बाई. कोण उडून गेली? तुझ्या डोक्यावर बसलेली घुबडं. गौरी एकदम चपापली. तिने हाताने आपले डावीकडले केस चाचपून पाहिले. तिथे ती पिन नव्हती. ती क्षणभर गोंधळली आणि मग म्हणाली. मगाशी मी घाईघाईनं इथं येऊन बसले ना, त्या गडबडीत खाली पडली असेल ती. लगेच वाकवाकून तिने चोहींकडे पाहिले. ललितेने ती शोधली, पण ती कुठेच मिळाली नाही. गौरीचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. एका पिनेसाठी एखाद्या लहान मुलीप्रमाणे तिने इतके बेचैन का व्हावे ते ललितेला कळेना.